सुप्रभात मित्रांनो, आज सकाळची 3:30 वाजलेले आहेत, मंगळवार। आज मी वसई ते बेंगलोर म्हणजे मुंबई ते बेंगलोर 1150 किलोमीटरचा प्रवास होंडा सिटी 2011 मॉडेल iVTEC याने करणार आहे। प्रवासाबद्दल खूपच उत्सुकता आहे। गाडी तशी रिकंडिशनिंग करून घेतलेली आहे। बघूया आता रस्त्यामध्ये काय होतं। आणि हे पॅकिंग ही केलेलं आहे सगळं। साधारणपणे 4 वाजता मी प्रवासास सुरुवात करेन आणि रस्त्यामध्ये काय कंडिशन्स असतील, रस्त्याच्या कंडिशन्स, डायव्हर्शन्स असतील, कुठं किती वेळ लागेल, रस्ता नवीन कुठला घेता येईल का, रोड क्लोजर टाळण्यासाठी किंवा रस्त्यावरचं हायवेवरचं काम टाळण्यासाठी याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळेल। आता वाजलेत 7:30 आणि मी पोहोचलो आहे फूड प्लाझा खोपोली जवळचा। थोडं स्ट्रेचिंग, थोडं नाश्ता करून इथून पुढचा प्रवास आता सुरू करायचा आहे। साधारणपणे 110 किलोमीटर पर्यंतचं अंतर हे पार केलेलं आहे। उपमा प्लेट घेतलेली, खूप छान आहे। चहाही मस्त आहे। प्रवास एकदम आनंदाचा झाला, कुठेही त्रास नाही झाला। घोडबंदर रोडला थोडा ट्रॅफिक होता पण मॅनेज झाला। 101 किलोमीटर
2.25 तासामध्ये पार केले आणि 13चं ॲव्हरेज मिळालं. आता बरोबर सकाळचे 10 वाजता आहेत आणि पुण्याजवळचा कात्रजच्या बोगद्याच्या जवळ मी आता आलेलो आहे. कैलास भेळ नावाचे एक आउटलेट आहे. खेड शिवापूरचा टोल पास केल्यानंतर 1-2 किलोमीटर 3 किलोमीटरमध्ये. आणि स्वच्छता, टॉयलेट्स चांगले आहेत, स्वच्छता ठेवली जाते, सुरक्षित आहेत. तसेच खाण्याचे जे पदार्थ आहेत महाराष्ट्रीयन असतील, साऊथ इंडियन असतील, नॉर्थ इंडियन असतील, त्याच्याकडे चांगल्या दर्जाचे आणि याचे मिळतात. तर जर त्याच्या आसपास तुम्ही असाल तर एकदा टेस्ट करून बघा. त्यांची ओली भेळ सगळ्यात प्रसिद्ध असते, मला खूप आवडते. मी जेव्हा जेव्हा या रूटवर प्रवास करतो, नेहमीचा रस्ता आहे आमचा हा गावी जाण्याचा, तर आमचा निश्चित स्टॉप इथं असतो आणि भेळ खाल्ली जाते माझ्याकडून. टेस्ट खूप छान लागते. तर आता इथून पुढं साताऱ्यानंतर विटा असा माझा प्रवास आहे. वादियाँ मेरा दामन रास्ते मेरी बाहें जाओ मेरे सिवा तुम कहाँ जाओगे. आता हा रस्ता बघा, हा मुंबई पुणे बेंगलोर रोडवर आहे आणि ब्रिज नवीन केला असल्यामुळं ब्रिजवरचं जर दृश्य बघितलं तर आपल्याला ही कार कशात घेऊन जाते, पुढं रस्ताच नाही आहे असं दिसतं. आपण तोपर्यंत बघूया. मस्त पुढे रस्ता संपला आणि आकाश आहे, फक्त आकाश, फक्त आकाश. आत्ता थोडं विजिबल आहे. बघा हा नदीचा किती मस्त रस्ता, मस्त व्ह्यू दिसतो नदीचा.
आत्तापर्यंत एकूण 270 किलोमीटर प्रवास झाला. ॲव्हरेज 15च्या आसपास ॲव्हरेज पडलं. गाडी जुनी असून चांगला ॲव्हरेज दिला. गाडी जुनं रस्त्यात काही त्रास दिला नाही. इंजिनचा काही प्रॉब्लेम नाही आहे. घाट पार केला, सगळं पार केलं. आता इथे मी पेट्रोल टाकी फुल करून घेतली. आता सातारा आणि साताऱ्यानंतर विटा. सकाळचे 12:30 वाजलेत. एकदम कोवळं असं ऊन आहे आणि आता गाडीमध्ये तेल भरलं असल्यामुळे मी निवांत झालेलो आहे. वाटेत कुठं पेट्रोल पंपावर थांबायची गरज नाही. शांतपणे आपला प्रवास करत जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात आपण विट्यापर्यंत पोहोचू शकतो. आता आपण प्रवासाबद्दल थोडं निवांतपणे बोलू. बेंगलोरला गाडी ही अनिकेत करता आता घेऊन जात आहे. गाडीचा असा मोठा मेंटेनन्स कधीच केला नव्हता. 14-13 वर्ष झाले असल्यामुळं आता गाडीचा शॉक ऑब्झर्वर, त्याच्यानंतर सस्पेन्शन बदलून घेतले, टायर सगळे नवीन टाकले, सर्व्हिसिंग केलं, ब्रेक ऑइल, गिअर ऑइल सर्व बदली केलं आणि गाडी कंडिशनमध्ये करून घेतली. जेव्हा गाडी तिथल्या तिथं फिरायची त्यावेळेला असं वाटायचं की ठीक आहे, आता गाडी जुनी झाली, कुठं चालणार नाही. पण होंडाचं इंजिन हे सगळं चांगलं आहे असं म्हणतात आणि त्याचा प्रत्यय आता मला आला की रिकंडिशनिंग केल्यानंतर मी 4:30ला वसईमधून निघालो आणि कुठलाही गाडीचा किंवा इंजिनचा प्रॉब्लेम नाही येता मी इथं साताऱ्यापर्यंत आता पोहोचलेलो आहे आणि अजून गाडी कंडिशनमध्येच आहे. अजून काही कशाचं थांबावं किंवा काही चेक करावं असं काही वाटत नाही. त्यामुळं होंडा इज द बेस्ट. ईस्ट अँड वेस्ट होंडा इज द बेस्ट. अजून एक गंमत आहे, जसं सातारा जवळ येईल तसं साताऱ्याला 2 खूप छान हॉटेल्स आहेत नॉनव्हेज खाण्याची. एक मानस आणि अजून एकाचं नाव मला आठवत नाही. असं वाटतं की सातारा जवळ आलं तोंडाला पाणी सुटतं. असं वाटतं की आता इथं जाऊन जेवावं. पण आज काय झालं, आज एकादशी आहे त्यामुळे नॉनव्हेज खाता येत नाही. त्यामुळे साताऱ्यामध्ये कुठेतरी एका ठिकाणी थांबून व्हेज खायचा आणि तसंच पुढे जायचं असा माझा प्रयत्न आहे. बघू परत कधीतरी परतीच्या वेळेला किंवा नंतर परत जाताना एखाद्या वेळेस योग आला जेवणाच्या वेळेला साताऱ्यापर्यंत यायचा तर त्यावेळेला नॉनव्हेज खाऊ. पण आज खाता येणार नाही.